दोस्तों सच कहूँ ना भाई, मुझे खुद दिक्कत हो रही है सांस लेने में भाई, सच में। मैं आपको झूठ नहीं बोल रहा। अंदर जब अंदर हुआ ना मैं, सच में मुझे ही सांस लेने में परेशानी हो रही है। अच्छा है कि मैं गाड़ी में हूँ, नहीं तो नया वाला बंदा अगर रुकता है ना भाई यहाँ पे, भाई गया हो काम से, बहुत दिक्कत होती है उसको घुमा के। और मैं आपको बताना चाहता हूँ, हमारी जो साइकिल है ना वो देखो यार, और सीधी ये हमारी साइकिल है, ये देखो ये वाली ना, ये हमारी साइकिल है भाई की साइकिल यही है। देखो ध्यान से देखो भाई, यहाँ पे तो बहुत सारी साइकिल है भाई। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस, OPD। हेलो गाइस, वेलकम बैक टू अनदर वीडियो। तो दोस्तों हमारे इस नए ब्लॉग में आपका फिर से एक बार मैं वही जना बड़े स्वागत करता हूँ। और मैं आपको डायरेक्ट गाड़ी में दिख रहा हूँ भाई, ये देखो भाई, गाड़ी में हमारी साइकिल डाल के जा रहा हूँ अभी, क्योंकि मैं आपको बताना चाहता हूँ कि भाई आपका यही रोड से एक बार गया है जम्मू से कश्मीर गुलमर्ग, मतलब जैसा आपने देखा है। फिर से एक बार इस रास्ते से जाने में कोई मतलब नहीं है भाई। आपका एक ही हाथ से 15,000 किलोमीटर का, ये देखो एक ही हाथ है भाई को, एक ही हाथ से 15,000 किलोमीटर का भारत यात्रा का टूर कर रहा है, भारत भ्रमण कर रहा है। तो बस सपोर्ट बनाए रखना। अब मैं जाऊंगा जम्मू से साइकिल उतरेंगे, वहाँ से पठानकोट जाएंगे, वहाँ से शिमला मनाली आपको पूरा घुमाएंगे। तर मित्रांनो आता चाललोय मस्त पैकी सायकल आतमध्ये टाकून, ह्या रोडनी परत जाण्यास मतलब नाही, कारण ह्या रोडनी मी परत एकदा गेलो आहे आणि त्याच्यामुळे जे ना मला सायकल आतमध्ये टाकावं लागली आणि मला आता निघावं लागलं आहे। आणि रात्रीचे ना रात्री मग एवढं बाहेर हाल झालं ते भाऊ, आम्हाला जागा नव्हती, टेंट वारे उडून चालला, तेवढं वारं सुटलं तिथं। तर ठीक आहे, आता ट्रकनी चाललो आहे, ट्रकवाले भैया और उनके साथ जा रहा हूँ मैं अभी, और उन्होंने डालने की परमिशन दे दी। और चलो भाई देखते आज क्या होता है। वीडियो पे बने रहेगा, चैनल को सब्सक्राइब कर देना। कितनी देर लगता है हमें जम्मू में पहुँचने के लिए वो भी बताएंगे, और जाते जाते जो आपको ये पहाड़ों का सीन है ना पूरा कैप्चर करके आपको दिखाएंगे। दोस्तों यही है पहाड़ है, जिन पहाड़ों से हम गुजरे थे कई दिनों से पहले, और देखो इतना खतरनाक और इतना अच्छा व्यू आ रहा है ना, सुबह सुबह का माहौल है, और इतना अच्छा मतलब माहौल बन चुका है यहाँ पे कश्मीर में। और कश्मीर हमारे इंडिया का स्विट्जरलैंड कहा जाता है भाई, इतना सुंदर नज़ारा मैंने आज तक ज़िंदगी में पहली बार देखा हूँ। और यहाँ पे मतलब आ चुका हूँ ना मैं, कम से कम मुझे हो गए 4-5 दिन कश्मीर में, एक हफ्ते से हूँ मैं। और वो देखो भाई पत्थर, अरे वाह पत्थर गिरा है भाई, कहाँ से गिरा है पता नहीं यार, ऊपर से गिरा है। और अगर नीचे गाड़ी होती चाचा तो खत्म हो जाती है। बहुत खतरनाक भी है भाई यहाँ पे, इतना मतलब सुंदर, जितना सुंदर है ना भाई उतना खतरनाक भी रोड है। यहाँ पे पूरा पहाड़ है ना, उसके ऊपर मतलब कब पत्थर गिरेगा कुछ पता नहीं उसको, इसलिए भाई यहाँ से जाने में आपको मैं बताता हूँ, यहाँ से जब जाओगे ना आप, और सेफ मतलब अच्छे देख के जाना है आपने, और ख्याल रखना है अपना, ठीक है। तो चलो भाई अभी थोड़ा सा आगे आ गए हम, और यहाँ पे वो रोड जो है ना भाई पूरे ऐसे वैसे इधर उधर के रोड है, मतलब पूरा सीधा रोड नहीं है, पूरा साफ जैसा रोड है भाई, इधर का उधर का। तो चलो और देखते क्या होता है भाई आगे। आपका भाई अभी बहुत दिनों के बाद गाड़ी में बैठा है भाई, गड्डी में बैठा है भाई आपका, तो बहुत दिनों के बाद। और घूमेंगे फिरेंगे भाई, थोड़ा शिमला जाएंगे भाई, मज़ा करेंगे थोड़ा, और उसमें मनाली जाना है बर्फ़ में। मैं आपको बताना चाहता हूँ कि गुलमर्ग गया था मैं, गुलमर्ग, और गुलमर्ग में इतनी ज़्यादा ठंड के कारण मैं बर्फ़ में ज़्यादा इंजॉय नहीं कर पाया। और भाई आपका थोड़ा सा बीमार भी था, आपको पता है, इसलिए थोड़ा सा इंजॉय नहीं कर पाया। लेकिन शिमला और मनाली में बर्फ़ है, वहाँ पे बहुत एंजॉय करेंगे, तब तक धूप भी निकलेगी। मित्रांनो या घाटातून मग येताना एवढे हाल झाले असते बाहेर, बघू शकता एवढे बेकार दगड पडलेले आहेत रात्री, वार आलं रात्री। अरे बाप, बरं झालं गाडीने आलो, माझं नशीब बघा, मी जे काम करतो ना ते चांगलंच करतोय, बरं झालं मी गाडीने आलो, नाही तर मग रात्री मग वाट लागली सगळी वाट, हे बघा काही बेकार दगड पडलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हे रोड जे आहे ना, हे रोड पूर्ण ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे, हा रोड जे आहे ना पूर्ण एकदम घाटाचा रोड आहे, खतरनाक रोड आहे, विषय खोले म्हणून दुनिया गोली, तर त्याच्यामुळं चला। तो दोस्तों हमारी वो जो टनल है वो लग चुकी है, जो कि 8 किलोमीटर की टनल है भाई, इतनी लंबी टनल है ना भाई, क्या ये बताओ आपको। कितना किलोमीटर का चाचा? 9 किलोमीटर की टनल जो जहाँ से हम गुजरे थे आपको पता है। और ये टनल से अगर मैं आता साइकिल पे तो मुझे ही गाड़ी से ही जाना पड़ता, क्योंकि यहाँ पे साइकिल का परमिशन नहीं है, और बहुत ही बड़ा है, और अंदर ऑक्सीजन लेवल थोड़ा सा कम होता है, इसके कारण अंदर एंट्री नहीं है। हमारे CRPF लोग यहाँ से अंदर जाने में परमिशन देते नहीं है। और रही दूसरी बात, तो आपको जाने का सोच रहे हो तो
गाड़ी से ही जाओ, साइकिल से या पैदल यहाँ से घूमना मना है, क्योंकि यहाँ पे अंदर ऑक्सीजन लेवल बहुत ही कम होता है, क्योंकि बहुत बड़ी टनल है भाई। और मैं अभी जा रहा हूँ साइकिल लेके, गाड़ी में डाल के जा रहा हूँ साइकिल, जैसे कि आपको पता है। और देखते हैं कितना किलोमीटर की एग्जैक्ट टनल है। वैसे तो मैं एग्जैक्ट पता तो आपको 8.56 किलोमीटर का ये टनल है, 8.5 किलोमीटर का। तो चलो भाई पूरा करते हैं टनल, और पूरा करने के बाद बाहर निकलते हैं जल्दी से जल्दी। और दूसरी बात तो ये है कि मैं आगे जाके जम्मू में जाके हमारी साइकिल भी चेकअप करने वाला हूँ। गियर का थोड़ा सा प्रॉब्लम आ चुका है, थोड़ा सा नॉर्मल प्रॉब्लम है, तो हो जाएगा ठीक। गियर नहीं पड़ रहे, 7वां और 8वां गियर नहीं पड़ रहा है साइकिल का, इसके कारण थोड़ा सा प्रॉब्लम आ रहा है भाई। बहुत बड़ी टनल है भाई, क्या बताऊँ आपको। और अंदर देखो कोई इंसान नहीं होता अंदर, बस गाड़ियाँ रहती है, वो भी बड़ी वाली गाड़ियाँ रहती है, छोटी वाली गाड़ियाँ नहीं है। मतलब बाइक को नहीं रहती, बाइक को भी परमिशन नहीं है यहाँ पे, बाइक को भी ज़्यादा परमिशन नहीं है। और चलो देखते हैं क्या होता है, लेट्स गो। दोस्तों देखो अभी बज रहे 8:03, मतलब 8:43। और देखते हैं हम बाहर कितने टाइम में जाते हैं, आपको वो भी टाइम दिखाएंगे जब हम बाहर जाएंगे, वो टाइम आपको बताएंगे। गाड़ी से कितना टाइम लगता है बाहर जाने में, और पैदल और साइकिल से कितना टाइम लगेगा मैं आपको बताता हूँ। तो चलो 8:43 हो चुके हैं अभी फिलहाल। दोस्तों सच कहूँ ना भाई, मुझे खुद दिक्कत हो रही है सांस लेने में भाई, सच में। मैं आपको झूठ नहीं बोल रहा, जब अंदर हुआ ना मैं, सच में मुझे ही सांस लेने में परेशानी हो रही है। अच्छा है कि मैं गाड़ी में हूँ, इधर नया वाला बंदा अगर रुकता है ना भाई यहाँ पे, भाई गया हो काम से, बहुत दिक्कत होती है बहुत। दोस्तों हम अभी बाहर आ चुके हैं, और जस्ट आ चुके हैं इंदौर, आउट हो चुके अभी। और मैं आपको बताना चाहूँगा कि भाई देखो अभी कितना बजा है, अभी टाइम हो चुका है 8:51, मतलब 43। और मतलब हमें लगे 8 मिनट गाड़ी से। अगर सोचो गाड़ी से 8 मिनट लगते हैं बाहर निकलने में, 8 मिनट पूरे, तो आप पैदल से कम मान के चलो, पैदल लगेगा आपको आधा घंटा, और साइकिल से लगेगा आपको 20 मिनट, 20 या 15 मिनट भाई। लेकिन बहुत बुरा हाल होगा। मैं आपको एक ट्रायल दे रहा हूँ, लेकिन भाई अंदर जो है ना भाई इतनी परेशानी हो चुकी थी, सच में ऑक्सीजन लेवल बहुत कम है अंदर, और एक्सपीरियंस आ चुका है मुझे। तो चलो बाहर आ चुके हैं भाई, निकलते आगे की ओर। और वो आगे वाला सीन देखो, पहाड़ देखो, पहाड़ पूरे। अभी 8:30-9 बज चुके हैं, 9 बज चुके हैं अभी सुबह का माहौल ऐसा बन चुका आहे। मित्रांनो थोडंसं पुढं आल्यानंतर थांबलो ते का जागेवर, गाडीचा काहीतरी घोटाळा झाल्यासारखं झालंय, आवाज यायला लागला ब्रेकमधून, प्रेशर लीक झाला काय ना। कब से कर रहे हो चाचा ड्राइविंग? 25 साल से। 25 साल से? अरे बहुत एक्सपीरियंस होगा आपको फिर। वाह वाह वाह। मैं चाय पी के आऊँगा। और आते टाइम जो है एक पानी बोतल लेकर आना, मैं पैसा दे दूंगा। अच्छा। तर मित्रांनो सवय मला सायकल चालायची रोज बरं का, आणि आज जे ना, आज एकाच जागेवर बसून जे ना कटाळा यायला लागलाय, खरंच कटाळा यायला लागलाय। सवय लागलेली सायकल चालायची, आणि आज जे ना एका जागेवर बसून म्हणजे अचानक जे ना घोड्याला कसं मोकळं सोडलं, घोडा कुठं पण पळतो, आणि घोड्याला जर 2-3 दिवस एकाच जागेवर बांधून ठेवलं, घोडा कटाळून परेशान होतो, तसा विषय झाला मा। सवय लागली आता हार्डवर्क करायची, तर मजा करायची, म्हणजे हार्डवर्क करायची सवय लागलेली मला। आराम करायला गेलो का मला हाल होते, आणि हार्डवर्क करायला गेलो का मला एन्जॉय वाटतो। मग उलटाच खेळ झाला। तू म्हणत असताना शाना झाला येऊ, शाना नाही मी, पहिला शाना आहे, पण मी येड्यावून करत असतो कधी, पण मला जमत आहे भाऊ। ठीक आहे जाऊन द्या भाऊ, कॉमेडी करायची सवय हे नाही, तर अंग दुखायला लागलं आहे मग एका जागेवर बसून अंग दुखायला लागलं आहे मग। आता मी जे आहे ना थोड्या वेळाने भेटतो। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जे ना आळेपिळे देतो त्याचा, आणि इथं आलोय मी आता जम्मू, इथून बरंच लांब आहे, जम्मूला जायचं आहे आपल्याला। आणि गेल्या जे ना जम्मूला जर मला वाजले 3, एक उदाहरणार्थ मला जर 3 वाजले जायला जम्मूला, तर भाऊ 100% 3च्या नंतर दे ना सायकलचं मार्टमध्ये जाणार आहे, आणि सायकल एकदा दाखवून घेणार आहे, कारण सायकलचा गिअर पडा नाही,
म्हणजे बाकी सगळं पडत गिअर पडत आहेत बरं का, पण टॉपचे गिअर पडत नाहीत. म्हणजे 7वा आणि 8वा गिअर पडत नाही, सॉरी 6वा आणि 7वा पडत नाही. 5 गिअरपर्यंत सायकल पडती, पण 7वा आणि 6वा आणि 7वा गिअर पडत नाही, जो की हायवेसाठी इम्पॉर्टंट आहे, स्पीडसाठी. फायनली मित्रांनो ट्रकच्या खाली उतरलेलो आहे. सायकल आपली खाली घेतली मस्त आत्ता एवढ्यात, आणि ती ट्रक निघून गेली. 400 रुपये घेतले राहतो, पण जाऊन द्या आता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आहे ना, मला सायकलचं मार्ग बघायचं आहे. दुसरी गोष्ट पेट्रोल पंप बघायचा आहे. पेट्रोल पंप का माहिती का, सायकलमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. राताळ्यांना सायकलमध्ये पेट्रोल नाही टाकायचं, फ्रेश व्हायचं आहे. दुसरीकडे फ्रेश व्हायला जागा नाही आहे. मी सकाळपासून तोंडसुद्धा धुतलं नाही अजून, आंघोळ पण नाही केली, काल केली आंघोळ. तर ठीक आहे, फ्रेश वगैरे व्हायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायकलच्या मार्टमध्ये जाऊन आपलं गिअरचं काम करायचं आहे. तर चला बघूच, सांगतो तुम्हाला अपडेटमध्ये राहा, व्हिडिओमध्ये राहा. लेट्स गो करूयात आणि मस्तपैकी सायकलवर जाऊयात. जम्मूमधून आपल्याला पठाणकोटला नाही जायचं आता, पठाणकोटला जायचं, सॉरी पठाणकोटवरून धर्मशाळाला जायचं आहे. तर आज काय होतं काय होतं सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार तुम्हाला. तर चला. अभी यहाँ पे पेट्रोल पंप मिला मुझे, और भाई इधर एक भाई भी मिला, उन्होंने खाने को थोड़ा सा लड्डू भी दिया. और यहाँ पे पीछे फ्रेश हुआ मैं बाथरूम में, और आगे की ओर निकल रहा हूँ. हमें देखना है साइकिल का दुकान भाई, जल्दी से जल्दी. और लोकेशन बता रहा है यहाँ पे लेफ्ट में. तो चलो निकलते हैं. चलो थैंक यू. जम्मूमध्ये जे ना आल्यावर असं वाटायला लागलं आहे की थोडंसं आपल्या भागामध्ये आलो. कारण कशामुळे सांगतो तुम्हाला, काश्मीरला जाऊ पण नका, जाऊच नका काश्मीरला. ज्यांना वाटतं ना काश्मीरला जायचं आहे, काय नका फिरू नका, काहीच करू नका. माझं तर डायरेक्ट कसं असतं, माझं कडू बोलणं असतं बरं का, पण ठोक असतं बरं का. काश्मीर एवढं घाण आहे, त्याचसारखं घाण काहीच नाही. कारण तिकडं जे ना माणसं घाण आहेत म्हणून काश्मीर घाण आहे. वातावरणाला दोष देत नाही मी, काय वातावरणाला अजिबात दोष देत नाही मी फक्त दोष देतो माणसांना. कारण ज्या माणसामुळे वातावरण खराब झालं आहे, अरे काय लोक आहेत राव तिकडचे, काय बावळट लोक, म्हणजे सगळ्यात बावळट लोक काश्मीरचे लोक आहेत. कारण ते काश्मीरचे लोक म्हणजे सगळे, आता मी डायरेक्ट बोलू शकत नाही ते कॅमेरासमोर, पण लय बावळट लोक आहेत खरंच. पण जाऊन दे, आपलं काय करायचं त्याच्यावर घेणं नाही. आता माझा अनुभव सांगतोय, मी नाही सांगत, माझा अनुभव सांगतोय. तर आपलं सायकलचं दुकान इम्पॉर्टंट आहे. दुकान कुठं आहे सायकलचं बघावं लागेल. मॅपवर टाकतो मी आता लगेच, मॅपवर टाकून लगेच निघूयात. जम्मूमध्ये आल्यानंतर आपले महादेवाचे, पार्वतीच्या, याचे, महालक्ष्मीचे, देवीचे, गणपतीचे असे मंदिर दिसायला लागलेत. काश्मीरमध्ये मंदिरच नव्हते माहिती आहे का, असा विषय सगळा. चला पुढं आहे बाबा. काश्मीरमध्ये मी का म्हणतो माहिती आहे, जाऊ नका काश्मीरमधले मित्रांनो. काय सांगा तुम्हाला, अहो तिथलचे मी तुम्हाला सांगतो, गाडीत बसलो होतो आतमध्ये. गाडीत ज्यावेळेस गाडीत बसलो होतो का आतमध्ये, त्यावेळेस यांच्या तोंडाचे एवढे वास जायचे तिथलच्या लोकांचे. कॅमेरासमोर मी का बोलत नाही सगळ्या गोष्टी, की मला बोलू वाटत ना बाबा, बरोबर वाटत नाही बोलायला, नाही का. तिकडे लोकांचे काही कापी देत राहू दे, बोकडं तर ठीक आहे बाबा, पण काही कापावं काय कुठं, काही खात येत राहू. राऊंड करून जावं लागलं. आता हे तुम्हाला कोणी सांगणार नाही जे मी सांगतोय सध्या बरं का. काश्मीरचं तुम्हाला कोणी म्हणून काश्मीरला मस्त आहे, काश्मीरला भारी आहे, काश्मीरला जा एकदा, हे करा ते करा. अरे काश्मीर लय सुंदर आहे, नेचरचा काहीच बदल नाही, एवढं सुंदर आहे काश्मीर. पण तिथल्या लोकांनी घाण केलं आहे, तिथल्या लोकांनी काश्मीर घाण करून टाकलं सगळं. आणि तिथं जर आपले लोक आपल्यासारखे लोक असते तर कदाचित काश्मीर त्याच्यापेक्षाही सुंदर असतं. काय सांगा तुम्हाला, काश्मीर अजून आपल्या ताब्यात नाही मित्रांनो. अजूनच सांगतो मी डायरेक्ट ठोकपणे, अजून आपल्या ताब्यात नाही. काश्मीर आपल्या ताब्यात असतं तर वाटच लागली असते मग तिथल्या लोकांची. तिथलचे लोक प्रॉपर ॲडमिट करते थोडे, त्याच्यामुळे वाटलं होतं इकडून कुठं जायचं आहे. माराचा बारीक रोड आहे आणि हे मोठ्या गाड्याची काही गरज आहे घरात तोंडाच्यांची, मधूनच घालतात गाड्या येणार असावी. काही इकडून एक तर बारकाल्या गाड्या जायच्या रोड नाही आणि मोठ्याल्या गाड्या घुसू बेजारी केली यांनी. आता यांना बोलायला मला कॅमेरा माया याला यूट्यूबला प्रॉब्लेम येत नाही तर मी याला 2-4 शा दिले असतील मी बा मोठा मोठा.
याची धानादाळ याची धानादाळ थांबाय जसे निवडून पुरे गायमाने लोक इथं पण आहेत थोडे गायमाने लोक थोडे सगळीकडेच असते नॉर्मल जिथं बघा तिथं आहेतच सगळीकडे थोडे थोडे इथं पण आहेत थोडे आपल्या सायकलीचं दुकान जाईन मागं निघून थांबा अति परिश्रमानंतर मी जे आहे ना एक स्पॉटवर पोहोचलेलो आहे तर इथं दुकान आहे असं म्हणलं जातं म्हणजे म्हणलं होतं एकदम मला आहे सायकली दिसल्या म्हणले दुकान असं दुकान बंद आहे का काय यार सायकलचं दुकान त्याला विचारावं लागणार आहे भाई सायकल का दुकान कहाँ पे सायकल का सायकल झोपला काय चाहते हो काय रखड़े ओ भाई ओ भैया साइकिल का दुकान कहाँ पे साइकिल हाँ क्यों बंद है ऐसा बंद है ऐसा बंद है हायला बिहारी दिसते घरी बिहारी चला भाऊ सायकलचं दुकान बंद म्हणले दुसरं दुकान पुढे हा सायकलचं अजून दुकान असते तिथं बघू आपण कुठंतरी एकाच एक नमुने भेटतात मला एकाच एक नमुने एकाच एक नमुने तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हल करताना त्यावेळेस तुमचा एकच म्हणजे विषय काय माहिती आहे का तुमचा एक फायदा काय लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भेटतील काही चांगले काही येडे काही उलटे उलटे म्हणजे उलटे म्हणजे कसे थोडेसे म्हणजे नाही का आता सारखे आता एक जण त्याला मी म्हणलं भाई सायकलचं दुकान कुठे आहे बंद आहे मिळत लागा मला काही दोस्तों मैं अभी एक जगह पे आया हूँ देखो यहाँ पे हमारी साइकिल खड़ी हुई है इसका थोड़ा सा गियर का इशू आ रहा है और 6 नंबर का सॉरी हाँ 6 नंबर और 7 नंबर का गियर नहीं पड़ रहा उसका मतलब कटकट आवाज़ भी आ रहा है उसमें थोड़ा सा वो भाई देखेंगे अभी देखेंगे उसको घुमा के और मैं आपको बताना चाहता हूँ हमारी जो साइकिल है ना वो देखो यार और सीधी तो आपको बताता हूँ ये हमारी साइकिल है ये देखो ये वाली ना ये हमारी साइकिल है भाई की साइकिल यही है देखो ध्यान से देखो भाई यहाँ पे तो बहुत सारी साइकिल है भाई मित्रांनो प्रॉब्लेम काय माहिती आहे का फायरफॉक्सचं जे आहे ना सगळं सामान भेटत नाही इथं मी फक्त केबल टाकलं एक गिअर केबल बाकी गिअर म्हणजे खडखड आवाज येतोय थोडा थोडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हे व्हायला लागलं आहे गिअर शिफ्ट होत नाही आहे पण आता इथं जे आहे ना वरील सामान भेटत नाही आणि कारागीर पण नाही नवीन सॉरी असं म्हणजे अनुभवी कारागीर नाही आहे तर कोणाच्या हातात देऊन जमत नाही सायकल कारण या सायकलचं एकदा कसं असतंय लई बारीक काम असतंय तर काय अडचण नाही मला तर वाटतंय सध्या भागत आहे काय अडचण नाही एवढं काही हे नाही पण धकून जमत नाही सायकलचं काम लई अवघड काम असतंय पण आता करता काय जे मेन दुकान आहे का ते बंद आहे तर ते विचारलं मी त्याला तो म्हणला 2 वर्ष झाले ते दुकान बंद आहे जे महत्त्वाचं आहे असंच कमी होतं काय माझ्यासोबत तर बघू चला आपण आता पठाणकोटला जाऊ पठाणकोटमध्ये जे आहे ना सायकलचं दुकान आहे अजून सीधा बघू जमलं तर पठाणकोटला जा आज नाही जाणं व्हायचं पठाणकोटला आता कुठं थांबवतं बघतो चला मी हवाला भारी भरली पुढच्या टायरामध्ये 5.3 LB आणि मागच्या टायरामध्ये 5.3 LB म्हणजे LB म्हणजे कसं की 60 असं आपलं सॉरी 75 हवा आहे हवा जास्त आहे पण मी 60 भरली 75 सांगितली पण मी 60 भरली आणि पुढच्यात 75 सांगितली पण मी 55 भरली कारण 75ला म्हणले लय होईल ती उन्हाळा लागला इथं चला आता तिकडे गार लागत होतं मला काश्मीरमध्ये आता इकडे ऊन लागायला लागलं फायनली मित्रांनो मी थांबलो जेवायला तर जेवण करून निघतो तिथं हॉटेलवर थांबलो बाहेर सायकल लावली तिकडे तेव्हा ती सायकल आहे तिकडे करतो जेवण सगळा काळा दिसायला लागला नाही मी काळा नाही दिसत पण मी काय माहिती का अंधार तो बाय चला जेव्हा मित्रांनो जेवायला काय रोटी भात लिंबुळा भाजी वरण एवढं जेवतो मस्त पाहिजे चला जेवण वगैरे झालं माझं 70 रुपये लागले जेवायला कमी पैशामध्ये जेवलो आहे कारण हे भोजनालय होतं त्याच्यामुळं नाही तर मला 150-200 रुपये लागायचे आणि तिकडे तर मला 300-300 रुपये लागायचे काश्मीरला कुछ पाने के लिए कुछ होना पडता ही गोष्ट बरोबर आहे आपला चष्मा कुठं राहिला माहिती का आपला राहिला चष्मा गाडीत
ज्या गाडीत आपण आलतो. चला जाऊन आता काय डोळ्याची आग व्हायला लागली येऊन आणि चष्मा घ्यावा लागत होतो स्वतः. चलो हे बघा रोड कसा लागला आहे का खराब रोड. आता पठाणकोट रोडला लागलोय. खराब लागला एकदम. कोई बात नहीं, खराब रोड से जाने की भाई की आदत है, लेकिन टायर का मसला है. हमारे टायर क्या इतने भी स्ट्रांग नहीं है. या रोडाचं काम कधी संपत आहे काय माहिती. हा बघ वर पुलाचं हा बघ काम चालू आहे पुलाचं. अवघडच की रिक्षा रिक्षा. हा बाप आपला बॅग कांदा म्हणते. सायकलमध्ये हवा भरल्यामुळे सायकलचं जे ना स्पीड वाढला आहे मित्रांनो. रपारपाच पळती. पण आता लय लांब आहे अजून पठाणकोट. मला डबल एकाच रोडला जायला लय बरोबर वाटत नाही. कारण आपण त्या ज्या रोडने आलो होतो ज्या रोडने आपण आलो त्या रोडनेच चाललो होतं. मला ते बरोबर वाटत नाही. कारण दाखवायचं तरी काय तुम्हाला जे दाखवलं ते परत असं नवीन ठिकाणी जायला पाहिजे. असं बघू काय होतं. पाणी पितो. पाणी पिऊन निघतो. तर मोकार गरमायला लागले. काही दिवसापूर्वी आपलं गार लागत होतं. आता गरमध्ये वातावरणाचा विषय पाहिला कसा आहे. वातावरण दर 2 दिवसाला चेंज राहतं. दिल लगा भी लिया इश्क भी कर लिया आज चांदनी रात में हमने तारे. दिल लगा भी लिया इश्क भी कर लिया. वर ढगाला लागली कळ. या रोडने परत आलो होतो. या रोडने परत चालत मागं. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स OPD. हॉस्पिटल आहे. मोठं हॉस्पिटल आहे सगळ्यात जम्मूमधलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे OPD. खूप मोठं आहे तिकडं बघा ते. सगळ्या सुविधा असते ना सगळ्या टोटल. आणि महत्त्वाचं म्हणजे कॉलेज पण असणार आहे संस्थान. म्हणजे शिक्षण भेटतं इथून म्हणायचं सगळं आपलं आपलं शहर याचं हॉस्पिटलचं. मित्रांनो मी कुठं आलो माहिती का. लक्षात असेल तुम्ही जर जुने व्हिडिओ पाहिले असते ना आपले तर तुमच्या लक्षात असेल हे चिची माताचं मंदिर आहे. चिची माताचं मंदिर बघा. मी इथं थांबलो होतो बा स्टे केला होता. इथं मस्त आपल्या महाराष्ट्राचे माणसं भेटले तिथं. जय चिची माता. ओम नमः शिवाय हर महादेव. बघा मित्रांनो हे मंदिर. याच मंदिरामध्ये आपण स्टे केला होता. तुमच्या लक्षात आहे तुम्ही व्हिडिओ जर पाहिले असतील तर आपले जुने नाही का बघा. ठीक आहे चला मस्तपैकी. अरे बाई इथं बघा. इथं थांबलो होतो मी आणि इथं आपल्याला भेटले होते माणसं महाराष्ट्राचे आपले. सायकल आपली हवा भरल्यामुळं आणि सर्व्हिसिंग केल्यामुळं एवढी क्लास चालायला लागली का नाही. मला एवढं अंतर कवर व्हायला लागलं भयानक. मी गाडीने आलतो जम्मूमधून. तुम्हाला माहिती आहे आपलं सॉरी याच्यामधून श्रीनगरमधून. श्रीनगरमधून नव्हतं बसलो मी बसलो होतो काझीगंजच्या टनलच्या बाहेर. नंतर तिथून काझीगंजमधून गाडीमधून मी जम्मूमध्ये आलो. आणि जम्मूमधून मी पुढचा प्रवास आता सध्या मी इथं चाललेलो आहे. मी सध्या पठाणकोटला नाही का. तर म्हणजे माझा प्रवास तुम्हाला मी शेवटला इंडला सांगेन किती झाला आहे आज टोटल. गाडीने किती केला आहे आणि सायकलने किती केला आहे नाही का. गाडीने करण्याचं कारण पण सांगतो राहा व्हिडिओमध्ये. आता कमेंट करून तुम्ही म्हणता की भाऊ गाडीने गेला. पण मला एक म्हणायचं आहे भाऊ ज्या रोडने आपण एकदा गेलो त्या रोडने परत यायची येताना दाखवणार काय. तुम्हाला पण बघायला भारी वाटलं पाहिजे ना. हा एक मेन प्रश्न. त्याच्यामुळं भाऊ तुमचा गाडीने आला. आणि ह्याच रोडने आपण गेलो होतो चिची माताच्या मंदिरात स्टे करून. पण आता म्हणलं आता नको लय गाडीने प्रवास. तुम्ही परत म्हणता निसता गाडीने जातो.
ह्या म्हणजे मी जाताना त्या साईडने गेलो बरोबर. आता जाताना इकडे जाताना आता ह्या साईडने चाललो आहे. ह्या साईडने ह्या साईडने जे जे मेन स्पॉट आहेत तुम्हाला दाखवतो नाही का. मेन म्हणजे चला वरून जाऊ का खालून. खालून वरून एकच रोड आहे. चला चढ लागलाय चढ. इथं आलो होतो थांबलो होतो 5 मिनटं. म्हणलं थोडंसं बाटली भरून घ्यावं पाण्याची. पेट्रोल पंप थांबलो पाण्याची बाटली भरून घेतली. इथून हे समोरून बघा तुम्हाला दिसतं समजा काय झालं काय ना कॅमेऱ्याला खालीच आहे ना. ठीक आहे 2 मिनटं नीट करतो. हां आत्ता बघा हे इथं जे आहे ना या साईडला इथं पाण्याची ठिकाणी तिथून पाणी भरून घेतलं. आपली बाटली आत्ताच भरून घेतली आणि इथं पेट्रोल पंप आवाज घेऊ मस्त बाईकी. कॅमेरा आलो बेजारी बाई कॅमेरा म्हणतात त्यांच्या आईला सगळ्यांना ओकर आहे तो आहे घंटी जावा ना तेव्हा वाजती. चला मित्रांनो मग तो काय दिसा नाही त्याच्यामध्ये. तू म्हणत असाल मी कॅमेऱ्यामध्ये काय जास्त येत नाही. अरे मला कोण ओळखितो आहे कायला मी कायला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. देखो हमारा सरदार जी इधर 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 आ जाओ. बड़े हो आप बैठते नहीं कैमरे में. चलो ओके कैसा लगा मिल के मुझे. बहुत बढ़िया जी बहुत बढ़िया. और पंजाब बहुत अच्छा है. मैं पंजाब से होकर आया अभी. पंजाब कहाँ गए थे. पंजाब में गया था होशियारपुर. फिर गया था मैं अंदर कौन सा है गुरुद्वारा है बड़ा देखो बहुत बड़ा दरबार साहब अमृतसर. हाँ अमृतसर नहीं यार नाम नहीं आ रहा यार उसका. बहुत बड़ा सिटी देखो अंदर पंजाब में. चलो ठीक है कोई बात नहीं. पुणे साहब में पुणे. ओके जी चलो मित्रांनो आता वाजलेले 5:30 आणि मी तुम्हाला सांगतो सकाळी निघलो होतो मी कुठून माहिती का. सकाळी मी निघलो होतो काझीगुंडमधून आणि जम्मूपर्यंत मी गाडीने आलो. आता जम्मूपासून आतापर्यंत किती किलोमीटर मी सायकलने आलो तुम्हाला सांगतो. आता 2 मिनटं लाईव्ह प्रूफ. जम्मू सध्या मी एका पेट्रोल पंपवर स्टे करणार आहे. आता जे पेट्रोल पंप तुम्हाला दाखवला बघा 50 किलोमीटर आलो आहे. 2 मिनटं तुम्हाला दिसत असेल कदाचित. नीट बघा हा बघ 50 उलटे दिसत असतील नाही का. हा बघ हे 50 हा बघ इकडं खाली बघा 50 किलोमीटर 50चा आकडा. तर 50 किलोमीटर सकाळपासून मी सायकलवरती आणि गाडीने सांगतो किती किलोमीटर आलो आहे. 2 मिनटं सॉरी 2 मिनटं सांगतो. जम्मू टू काझीगुंड नाही का. जम्मू वरून काझीगुंड गावाचे नावाला इस्तर असतं. 228 किलोमीटर मी 2 मिनट नाही तर मग आनंद नागल सॉरी काझीगुंड करायचं ना. 208 एवढं नाही आलो मी त्यामुळे. जम्मू अरे बापरे दुसरं दाखवायला लागलं काही. हां थांबा 2 मिनटं. 50 किलोमीटर वजा करतो आणि इथून डायरेक्ट काझीगुंडचं अंतर 50 म्हणजे 120. मी आलो आहे गाडीने 120 किलोमीटर. 120 किलोमीटर मी गाडीने आलो आणि सायकलवर टाकून त्या राताळ्याने त्याला म्हणलं होतं 300 रुपये घेते 400 घेतले. जाऊ दे आता काय नाही इलाज आहे. आणि मी त्याचं कारण तुम्हाला स्पष्ट सांगतो काय. तर मी येण्याचं कारण असं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे काझीगुंडची टनल क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेस आपण रिटर्न येतो त्यावेळेस जे गाडीने आहेत का गाडीने 4 व्हीलरनी त्यांचीसुद्धा वाट लागली. कारण वरून दगडं पडत आहेत. आपण ट्रकीत आलो त्याच्यामुळे काही हाल नाही झाले जास्त. वरून दगडं पडत आहेत. मोटरसायकल तिथं कदाचित कमी म्हणजे मोटरसायकलसुद्धा दिसत नाही तिथं बरं का. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं म्हणजे ते मेन कारण आहे बरं का. मी जर सायकलने आला असतो तर मग एवढे बेकार हाल झाले असते. तर तिथं मला परत काही ना काही करून मला गाडी बोलून घ्यावं लागली असती. गाडीने मला प्रवास करावा लागला असता. या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन भाऊ तुमचा गाडीने आला ते मेन कारण आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आता आपण इथून पुढे गाडी घेणार नाहीत. गाडी घेतो कुठं मी तुम्हाला ते पण सांगतो. एमर्जन्सी गाडी घ्यावं लागती म्हणजे सायकल गाडीत टाकावं लागती. ते ठिकाण तुम्हाला सांगतो कशामुळे म्हणजे ठिकाण सांगतो तुम्हाला कोणत्या ठिकाणी गाडी सायकल गाडीवर टाकावं लागती. जिथं घाट असन जिथं टनल असन परत जिथं
तुम्हाला सांगतो अजून जिथं जे ना काही इमर्जन्सी सेवा नसन तिथं सायकलला वर टाकावं लागतं. कमेंट करून सांगण्याआधी तुम्हाला म्हणजे तुम्ही कमेंट करताना म्हणून मी एवढं सगळं बोलतोय. तुम्ही कमेंट करून म्हणता तुझी सायकल यात्रा आहे तर तू गाडीवर टाकतो कशाला, तर हे मुख्य कारण आहे. आणि असं नाही की सायकल यात्रा आहे म्हणून गाडीवर टाकली नाही पाहिजे. इमर्जन्सी आपण 4 व्हीलरसुद्धा जर काही झालं तर त्या 4 व्हीलरसुद्धा आपण लटकून न्यावं लागतं. मुख्य म्हणजे मेन कारण आहे. तर त्याला जास्त बग नाही करणार आणि ह्या इथं टेंट लावणार आहे. बघा 2 मिनटं दिसत आहे का, हा बघी मोकळी जागा दिसते नाही, सगळी ग्राउंडला आपण टेंट लावणार आहे. कारण आपला टेंटच तसा आहे जो की ग्राउंडला लावण्यासारखा आहे, मस्त आहे. आणि इथं जे आहे ना वारं नाही आहे, इथं पाऊस नाही आहे, इथं थंडी नाही आहे. हा माहोल एक नंबर आहे. ज्यांना वाटतं आहे काश्मीरला जायचं आहे त्यांनी चुकून पण जाऊ नका. जायचं असेल तर जे आहे ना तुम्ही काय करा माहिती का, फक्त 2 दिवसासाठी जा आणि स्वतःची गाडी घेऊन जा. स्वतःची गाडी घेऊन गेल्यानंतर तुम्ही श्रीनगरमध्ये स्वतःची गाडी लावा. तिथून पुढे तुम्ही गाडी बुक करा, ओला करा, उबर करा किंवा तिथल्या प्रॉपर गाड्या घेऊच नका. कारण तिथल्या प्रॉपर गाड्या एवढ्या लुटीतात बेकार तुम्ही म्हणजे कल्पनासुद्धा करू शकणार नाहीत. तर ज्यांना खरंच श्रीनगर एप्रिलमध्ये गुलमर्ग, सोनमर्ग, पहिलगाम ह्या गोष्टी ज्यांना एप्रिलमध्ये बघायच्या आता त्यांच्यासाठी मी स्वतः सांगतो की तुम्ही काय करा माहिती का, तुम्ही श्रीनगरमध्ये स्वतःची गाडी घेऊन या बरं का. मोटरसायकल असू, मोटरसायकल येऊ नका. कारण ते मी जे सांगितलं आहे घाट, मी ज्या घाटातून गाडी आलो आहे त्या घाटातून मोटरसायकल नेऊ शकत नाहीत. दुसरा रोड नाही जायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेऊ शकता तुम्ही पण रिस्क जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही श्रीनगरमध्ये तुमची गाडी पार्क करा कुठंतरी एखाद्या चांगल्या सेफ जागेवर, कॅमेरा असेल तिथं. श्रीनगर पूर्ण श्रीनगर धोक्याचं आहे. कधी होईल ते सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीनगरमधून तुम्ही पुढे गाडी बुक करा आणि मस्तपैकी सोनमर्ग, पहिलगाम, गुलमर्ग त्याच्या पूर्ण जेवढे मेन ठिकाणी पाहून या. लय वेळ घातला तुमचा, सॉरी. लावतो टेंट, पटकून टेंट लावतो, मोकळा होतो, झोपायचं नाही. एडिटिंग करायची, IPL चालू आहे थोडीशी. रोहित शर्मा म्हणतात मला, मग मी IPL पाहिल्याशिवाय मोकळा होणार नाही. IPL बघावं लागेल. चला. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या मला की तू एका हाताने कसा टेंट लावितो बो. तर एका हाताने टेंट कसा लावितोय ते फास्ट मोशनमध्ये बघा. 1 2 3. अरे बाप, आवड झालं मित्रांनो. मला म्हणजे माया नाही का काय सांगा तुम्हाला.